रात्रीचे वाजले होते 12:20. पूर्ण मुंबई मायानगरी झोपली होती. तर मी काय करत होते माहिती आहे का? मी बनवत होते आमची लातूर स्पेशल भजी. आता तुम्ही म्हणाल रात्री बनवायची काय गरज आहे, दिवसा बनवू शकतो. पण जेव्हा ही रात्री बनवतो त्यावेळेस ती सकाळी खाण्यासाठी तयार असते. वर्षभर आम्ही लातूरकर या सणाचा वेट करतो का, तर ह्या भज्जीसाठी आणि आंबीलसाठी. एरवी खाऊ शकत नाही, कारण एरवी त्या भाज्या मिळत नाही आहेत. ह्या भाज्या फक्त ह्या सीझनमध्ये असतात. जवळपास या सीझनमधल्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये असतात आणि ती निवडण्यासाठी किंवा ती तयारी करण्यासाठी, पूर्वतयारी करण्यासाठी पूर्ण एक दिवस लागतो. त्यामुळे ही सहजासहजी खाताच येत नाही आहे. तर मस्त बेत केला होता ह्या संडेचा मी. मस्त बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आदल्या दिवशी बनवल्या जातात आणि कडकडीत भाकरीसोबत ही भाजी खाल्ली जाते, ही भज्जी खाल्ली जाते. साहित्य खूप लागतं इथे. तर मेथी मी इथे निवडून ठेवली होती, कांद्याची पात, गाजर, वांगं आणि लसणाची पात आहे इथे. परत जो आपला वरणा आहे, आम्ही वरणा म्हणतो, घेवडा म्हणतात बरेच जण. तर ते घेवडासुद्धा मी इथे निवडून घेतला आहे. आणि इथे वापरली जाते आपली चिंच, जी असते हिरवी चिंच आपली असते ती वापरली जाते. तर इथे हरभरे मी सकाळी भिजत घातले होते. आलं लसूण घेतले, शेंगदाणे पण सकाळी भिजत घातले होते. इथे मटार घेतलेत सोलून. आणि इथे मी तुरीच्या शेंगा घेतल्यात, जे दाणे आहेत तुरीचे, तर ते मी सोलून घेतलेत. तर ते दाणे नाही भेटले तर तूर जी असते ती तूर तुम्ही सकाळी भिजत घाला एक वाटीभर. आणि कोथिंबीर घेतली आहे भरपूर. तर एवढं साहित्य लागतं, याला भरपूर साहित्य लागतं. हिरवी चिंच नाही भेटली तर साध्या चिंचचं सुद्धा बनवू शकता तुम्ही. पण मोस्टली हिरव्या चिंचेचं बनवलं जातं हे. त्याच्यामुळे भेटली तर ठीक, नाही तर तुम्ही नॉर्मल चिंचसुद्धा बनवू शकता. मी एवढं साहित्य तुम्हाला दाखवते, ते मी व्यवस्थित तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्यवस्थित तुम्हाला लिहून देते काय काय साहित्य लागते. आणि हवं असेल तर तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्या. आणि इथे लागणार आहे आपल्याला एक मोठा पातेलं, म्हणजे एक ग्लासच्या जवळजवळ हे बेसन पीठ होतं. आणि जे हरभरे आणि शेंगदाणे आणि चिंच आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. चिंच आपल्याला इथे वाफवून आणि शिजवून घ्यायचं आहे. तर मी ते कुकरमध्ये लावणार आहे. तर काय करते, व्यवस्थित धुतलं मी हे हरभरे आणि जे आपले शेंगदाणे होते ते व्यवस्थित धुवून मी कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकून घेते. आणि हे आपल्याला सगळं कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. आणि 2 शिट्ट्या काढायच्या. चिंचसुद्धा व्यवस्थित धुतली आहे मी स्वच्छ. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कुकरला लावून घेते. 2 शिट्ट्या काढल्या पण चिंच माझी शिजली नव्हती. सो मी परत 3-4 शिट्ट्या स्पेशल चिंच ठेवून मी काढल्या होत्या. तर 2 शिट्ट्या जर तुम्हाला हरभरे आणि शेंगदाणे शिजवायचे असतील तर 2 शिट्ट्या सफिशियंट आहेत. तर इथे मी बघा मस्त अशी चिंच माझी शिजली होती 3-4 शिट्ट्यामध्ये. लसूण आणि आलं जे आहे ते ठेचून घेतलं होतं छान ओबडधोबड खलबत्त्यामध्ये. तर छान मस्त अशी चिंच शिजली होती. आणि इथे जे माझे दाणे होते ते सुद्धा छान शिजून झाले होते. 2 शिट्ट्यामध्ये झाले होते हे. ते शिजत होते तोपर्यंत मी कांद्याची पात आणि गाजर वगैरे सगळं मी ते चिरून घेतलं. चिंच थंड झाली की आपल्याला काय करायचं आहे, त्याचा कोळ काढून घ्यायचं आहे. इथे बघा मस्त चाळणीमध्ये मी ते रगडून असा कोळ काढला आहे त्याचा. आणि त्याचं जे पाणी आहे त्याची फोडणी द्यायची असते आपल्याला. मस्त इथे कोळ निघाला आहे बघा. खूप पाणी टाकून कोळ नका बनवू. अगदी एक ग्लासभर होईल एवढंच पाणी टाकून तुम्ही त्याचा कोळ बनवा. तर इथे बेसन पीठ घेते आहे. बेसन पीठमध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तर गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत ह्याची आपल्याला छान खात्री करून घ्यायचं आहे. तर मी हे जे पीठ आहे ते भिजत घालते आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. जर याच्यामध्ये पाणी जास्त झालं तर फोडणीला कमी टाका आणि याच्यामध्ये कमी झालं तर फोडणीला जास्त टाका. तर हे लक्षात ठेवा फक्त. तर जास्त आपल्याला पातळ करायचंच नाही आहे, फोडणीमध्ये टाकलं तर थोडंसं मस्त. तर एक पातेलं घेते मोठं, त्याच्यामध्ये तेल टाकते. तेल थोडंसं जास्तच वापरते कारण परत ते तेल कुठं गायब होतं ना नंतर कळतच नाही आहे. त्यामुळे थोडंसं तेल जास्त वापरते. जिरं मोहरी टाकते, तेल कडकडलं की आलं लसणाची जी पेस्ट होती ती टाकते. कढीपत्ता टाकते, छान परतून घेते. जे लसूण आहे आपल्याला जास्त आपल्याला परतायचा नाही आहे, थोडासा हलका कलर आला की आपल्याला थांबायचं आहे. आता मस्त भाज्या तळून घ्यायच्या त्या फोडणीमध्ये आपल्याला. मी इथे जी वांगी होती तर ती वांगं एक मी ते परतून घेते छान.
आणि जे घेवडा आहे, जो वरणा आहे तो टाकते मी. आणि आपलं जे गाजर आहे ते सुद्धा टाकते. हे भाज्या छान परतून घ्यायचे ह्या तेलामध्ये, ह्या फोडणीमध्ये. आता हिरवे मटार टाकते आणि जे आपले तुरीचे दाणे आहेत ते सुद्धा टाकते. बघा याच्यामध्ये कशी आहे, जे तुम्ही ड्राय इन्ग्रेडियंट जेवढे तुम्ही वापराल ना, तर तेवढी भजी तुमची जास्त दिवस टिकते. तर शक्यतो दाणे टाकण्याचा, ज्याच्यामध्ये पाणी कंटेंट जास्त असतं ना, ते नका वापरू जास्त प्रमाणामध्ये. थोडंसं एकदम चवीपुरतं थोडंसं टाका तुम्ही. तर हे सगळं साहित्य मी इथे परतून घेते. म्हणून मी गाजर आणि जे हे आहे वांगं ते कमी वापरले. आणि कोणी कोणी काकडी पण टाकतं, पण काकडीमध्ये पाणी खूप असतं, सो मी वापरलं नाही आहे. आणि तिखट टाकते इथे. तर तिखट मी अर्धा वाटी टाकले, कमी तिखट आहे म्हणून अर्धा वाटी टाकते. आणि इथे मी हळद टाकते, थोडीशी 1 चमचा हळद टाकते. छान परतून घ्या. परतलं की आपल्याला ना छान फोडणी बसते. फोडणी खमंग बसली पाहिजे याला, तरच तुमची भजी मस्त होते. तर परतून घेते मस्त. आणि त्याच्यानंतर जे आपले हरभरे आणि शेंगदाणे आहेत ते सुद्धा मी फोडणीमध्येच टाकते ह्या. तर मस्त परतून घेते. तर सगळे लागलेत. मी 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी हरभरा सकाळी भिजत घातले होते. आणि जर तुम्हाला हरभरा जर नको असेल तर जे हरभरे असतात ओले, जे डहाळे असतात, तर त्याचेसुद्धा दाणे वापरले जातात, ते वापरले तरी चालेल. तर मला इथे भेटलं नव्हतं म्हणून मी हरभरे भिजत घातले होते. तर जी चिंच आहे ते चिंचेचं पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि थोडंसं मी पाणी टाकते. कितपत पाणी टाकायचं आता हे सांगते तुम्हाला. तुमचे दाणे भिजले पाहिजे तितपतच आपल्याला पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. तर खमंग फोडणी दिली होती. आता इथे ज्या पालेभाज्या आहेत मी आता तळून घेते दुसऱ्या कढईमध्ये. तर पात घेते, तर थोडंसं तेल टाकून त्याला छान परतून घेते. बरेच जण फोडणीमध्ये टाकतात, तर ती खमंग फोडणी बसत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने करते. तर ही माझ्या आईची आयडिया आहे, तर मी अशा पद्धतीने करते. तर मस्त पात अशी परतून झाली होती. आता ती पात मी बाजूला काढून घेते. तर बघा, तुम्हाला टाकायचं असेल तर फोडणीत पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता इथे मी जी लसणाची पात आहे तीसुद्धा वापरली आहे. तर लसणाची पात आणि आपली मेथी आहे ती मी छान परतून घेते आहे. लसणाची पात थोडीशी परतली की मी त्यामध्येच जी आपली मेथी आहे ती टाकणार आहे. मेथी पण छान परतून घ्यायचं. तर तिकडे उकळी येते तोपर्यंत हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला फोडणीच्या हे सगळं साहित्य टाकायचं आहे, म्हणजे मेथी, पात वगैरे जे आपण तळलेलं आहे ते सगळं आपल्याला फोडणीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मेथी पण माझी छान इथे छान तळून झाली होती आणि तीसुद्धा मी इथे बाजूला काढून घेते. तर इकडे माझं सगळं हे तळून झालं की इकडे बघा आता छान उकळी येते. उकळी यायच्या अगोदरच टाकते, कारण ते छान उकळी आलं की त्याच्यामध्ये त्याचे फ्लेवर्स मिक्स होतील. सो मी हे त्या पाण्यामध्ये टाकून घेतलं, छान मिक्स करून घेतलं. पाणी बघा इतपतच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. तर थोडंसं पुरतं मीठ टाकते आहे, कारण जास्त पातळ बनवली की ती ना जास्त दिवस टिकणार नाही आहे. जर बरेच जण ना उंड्यासोबत खातात, तर त्यावेळेस ते पातळ बनवलं जातं. आणि कोणी कोणी हिरव्या मिरचीचं बनवलं जातं. हिरवी मिरची आवडत असेल तर हिरव्या मिरचीचं पण बनवू शकता. जसं की मी सांगितलं तुम्हाला, ड्राय इन्ग्रेडियंट तुम्ही वापरले तर ती जास्त दिवस टिकते. हिरवी मिरचीमध्ये पाणी आलं, सो ते एक प्रॉब्लेम होतो की ती खराब व्हायचे चान्सेस जास्त. आता जे आपण पीठ हे केलं होतं, तयार केलं होतं बेसनचं, तर ते पीठ आपल्याला थोडं थोडं करून इथे टाकून घ्यायचं आहे. तर गुठळ्या नाही व्हायला पाहिजे ह्याची तुम्ही छान खात्री करून घ्या. मस्त असं ते आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ते पीठ आहे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे त्या भाज्यामध्ये. आणि इथे बघा हे असं एवढं घट्ट होतं. जेवढी घट्ट भजी होईल ना तेवढी जास्त छान होते चवीला आणि ती जास्त दिवस टिकते. आरामात फ्रीजशिवाय 2 दिवस टिकते. जर चिंचेचं प्रमाण जास्त असेल तर ती छान दिवस टिकते. जर चिंच कमी घातली तर ती खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे चिंच भरपूर घालायची. तर आता इथे आपल्याला थोडीशी 5-10 मिनिट इथे मी वाफ काढते आहे. आणि ह्या कंडिशनला आपल्याला चेक करायचं तिखट, मीठ. कारण उद्या आपण काहीच करू शकणार नाही आहे याच्यामध्ये, ती उद्या खायलाच तयार होते फक्त. तर तिथे मला थोडंसं मीठ कमी वाटतं आहे म्हणून मी इथे मीठ ॲड करते. आता भरपूर वेळ शिजवायचं आहे मंद आचेवरती.
तर काय होतं शिजवायला जातो पण खाली ना करपतं आपले जे पातेलं असतं तर ते जास्त काय म्हणतात जाड नसेल तर ते करपायचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मी काय करते तवा असतो ना आपला तो तवा गरम करायचा आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवायचं मंद आचेवरती. 5 मिनिट मी असं शिजवलं. नंतर तवा गरम केला आणि तव्यावरती मी हे पातेलं ठेवलं आणि 15-20 मिनिट मी मंद आचेवरती याला शिजवलं. जेवढी छान शिजवाल तेवढी छान सुटसुटीत आपली भजी तयार होते. तर इथे मी 15-20 मिनिट बघा मस्त अशी वाफ आली आहे वरती, पाणी आले वाफेचं, तर आपली भजी तयार आहे. तर आता ही आपल्याला उद्या बघायचं उद्या बघा ते सकाळी बघा काय कंडिशन झाली आहे. तुम्हाला वाटेल अरे ही काय भजी आहे का, पण भजी जेव्हा तुम्ही सर्व करताना तेव्हा कळतं की भजी म्हणजे काय आहे. इथे बघा तर काय दाणे झालेत, काय टेक्स्चर आले याचं. प्रमाण एकदम परफेक्ट झालं ना तर तुमची भजी एकदम छान तयार होते. भाज्या तेवढंच, बेसन तेवढंच. तर जास्त जेवढे दाणे असतील ना तेवढी खायला मज्जा येते ही भजी. तर मस्त तयार आहे माझी भजी इथे बघा. आता याला मस्त फोडणी देते. बरेच जण असंच खातात तर आम्ही फोडणी टाकतो. तर इथे एक पॅनमध्ये तेल घेतलं, जिरे आणि मोहरी टाकते आहे आणि मस्त असं आपल्याला याच्यावरती तडका देऊन घ्यायचं आहे. तर बरेच जण काय करतात भरपूर प्रमाणात हे तेल बनवून ठेवतात. मस्त फोडणी होते इथे. तर खायला खूप अप्रतिम लागते ही. ज्या कडक कडक भाकऱ्या असतात ज्वारीच्या आणि बाजरीच्या त्याच्यासोबत खायला एक नंबर लागते. उगाचच आम्ही लातूरकर या सणाचा वेट करत नाही. 5 स्टार 7 स्टार हॉटेलचा मेनूसुद्धा फेल असतो. एवढा छान बेत असतो आमच्या शेतामध्ये त्या दिवशी. लातूरकर भरपूर शेअर करा, ही आपली रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर ही सर्व कशी करतात, एक पत्रवाळी घेतात आणि मस्त ज्वारीच्या आणि बाजरीच्या कडकडीत भाकरी असतात, आदल्या दिवशी बनवलेली भज्जी लावली असते, गव्हाची खीर असते आणि मस्त जवसाची आणि शेंगदाण्याची चटणी असते. छान अशी आंबील असते. हे खाणं म्हणजे स्वर्गसुखच असतं आमच्या लातूरकरांसाठी बघा. तर आमची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हा बेत नक्की ट्राय करा. चलो बाय.